तर सध्या आपण करमाळा पंचायत समितीचे जे सभागृह आहे या ठिकाणी सध्या आपण उभा आहोत आणि हे सभागृह आहे. जर आता तुम्ही पाहिलं तर या ठिकाणी पाणी मोठ्या प्रमाणात साचलेलं दिसून येतं आणि त्या पाण्याचा जो निचरा आहे तो या चेंबरमधून इकडच्या ह्या पाईपने होत होता. तर ह्या येथील जे सभागृह आहे त्या सभागृहाच्या याच बाजूने म्हणजे या पाण्यासाठी जो निचरा करण्याचा जो मार्ग होता तो येथील बाजूने होता, परंतु आता सध्या हा येथे हा रस्ता चांगल्या प्रकारचा सुधारित झाल्यामुळं आणि येथील जे पाणी आहे ते जाण्यासाठी जे चेंबर दिलेले होते या ठिकाणी तुम्ही चेंबर पाहू शकता. हे चेंबर कुठेतरी आता बंद केलेले आहेत असं दिसून येतं. इथून ह्या पाण्याला हा कुठंच मार्ग बाहेर निघण्यासाठी दिसत नाही आहे. त्यामुळं आता ह्या चेंबरमधील जे पाणी जे बाहेर पडायचं ते पाणी आता इथून पुढे बाहेर पडत नाही. ते याच्या आधीसुद्धा याच ठिकाणी या आवारामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी हे साचत होतं. या ठिकाणी जर आता आपण पाहिलं तर कार्यालय अभियंता ग्रामीण पाणीपुरवठा उपविभाग करमाळा हे देखील आहे आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी हे करमाळा पंचायत समितीचं सभागृह आहे. सर्वच इथल्या कार्यालयातले ज्या काय बैठका मीटिंग आहेत ते येथे होत असतात. परंतु हा रस्ता तयार करत असताना याची कोणतीही दक्षता घेतली गेलेली नसल्याची आपणाला इथे प्रकर्षानं जाणवून येते. इथं पाण्याचा जो डोह आहे हा साचलेला आहे आणि खरं तर ह्या पाण्याचा जर डोह आपण पाहिला तर इथूनच रोगराई पसरण्याची दाट शक्यता इथं दिसून येते. आणि ज्या ठिकाणाहून खरं तर स्वच्छतेचं महत्त्व प्रशासकीय कार्यालयातून पटवून दिलं जातं आणि त्या ठिकाणाहून नागरिकांनीसुद्धा चांगल्या प्रकारे आरोग्याची काळजी घेतली पाहिजे, स्वच्छता ठेवली पाहिजे. वेळोवेळी जे काय सांडपाणी आहे ते पाणी एकाच ठिकाणी साचवून न ठेवता त्या पाण्याचा जर वेळीच निचरा जर झाला तर त्याच्यावर डासांची उत्पत्ती होत नाही. अशा प्रकारे वेळोवेळी प्रशासनाकडून सुद्धा सूचना दिल्या जातात. परंतु इथं जर आपण पाहिलं तर हे पंचायत समितीचं कार्यालय आहे. यामध्ये वेगवेगळे विभाग आहेत आणि या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर नागरिकांची मोठ्या प्रमाणात रेलचेल इथे दिसून येते. इथं नोटरी कार्यालय असेल किंवा आपले सरकार सेवा केंद्र असतील किंवा फोटोचे दुकान असतील, ऑनलाईन सेंटर असतील अथवा इथं आलेल्या नागरिकांच्या अनुषंगाने इथं हॉटेलला असतील, हे सर्व सेतू कार्यालयसुद्धा याच ठिकाणी आहे. परत बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांचं कार्यालय असेल, हे सर्व काही या ठिकाणी आहे. परंतु इथं सध्या करमाळा तालुक्यामध्ये पावसानं जरी दडी मारलेली असली तरी इथं आपल्याला दिसून येते की फक्त काल रात्री एक पाऊस झाला तर त्या पावसाने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी हे साचलेलं आहे आणि ह्या पाण्याचा निचरा होण्यासाठी आता किती वेळ लागेल हे सांगता येणार नाही. इथेच करमाळा पोलीस स्टेशन देखील आहे आणि नागरिक ह्या सर्व ज्या सुविधा आहेत ते एकाच ठिकाणी मिळत असल्यामुळं सातत्याने नागरिक या येथील कार्यालयामध्ये येत जात असतात आणि आता येथील जे पाणी आहे या पाण्याचा जर निचरा वेळीच नाही झाला तर या ठिकाणी जी डासांची उत्पत्ती आहे ही मोठ्या प्रमाणात होणार यामध्ये काही शंका नाही. तरी या सर्व बाबींकडे प्रशासन नेमकं कशा प्रकारे लक्ष देणार हे सुद्धा पाहणं तितकंच गरजेचं असणार आहे.